नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सिद्धू आयच्या लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण या सिरीजमध्ये। यामध्ये आज आपण दिनांक 12 मेचा जो आपला लोकसत्ता पेपर आहे त्याला इन डिटेलमध्ये आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत। तर या ठिकाणी पहा, जो आपला लोकसत्ता पेपर आहे यावरती पेज क्रमांक 1 वरती आपल्याला न्यूज भेटते की शिंदेंना सत्ता आणि ठाकरेंना बळ। मग या ठिकाणी जो काही निर्णय न्यायालयाने दिले आहे सत्ता संघर्षासंबंधात महाराष्ट्रातील, तो निर्णय या ठिकाणी काय आहे याची या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत। परंतु ॲज इट इज न्यूज आपल्यासाठी काही महत्त्वाची नाही आहे, परंतु न्यायालयाने निकाल देताना जे महत्त्वाचे 10 मुद्दे या ठिकाणी मेन्शन केले आहेत त्या 10 मुद्द्यांना धरून आयोग आपल्यासाठी क्वेश्चन बनवू शकतं, आयोग आपल्याला क्वेश्चन विचारू शकतं। मग अशा परिस्थितीमध्ये आपला क्वेश्चन चुकता कामा नये यासाठी आपल्याला ही जी न्यूज आहे ती इन डिटेलमध्ये परीक्षेच्या दृष्टिकोनातून स्टडी करायची आहे। चला तर याची आपण या ठिकाणी चर्चा करूया। तर या ठिकाणी पहा, सर्वोच्च न्यायालयाने जो काय निकाल दिला आहे आणि तो निकाल देताना जे महत्त्वाचे 10 मुद्दे या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने मांडले आहेत त्यांची अगोदर या ठिकाणी आपण चर्चा करूया। तर या ठिकाणी पहा, मुद्दा क्रमांक 1 पाहूया। तर यामध्ये जो 10व्या अधिसूची अंतर्गत लोकप्रतिनिधींच्या अपात्रतेवर न्यायालय निर्णय देत नाही असं न्यायालयाचं म्हणणं आहे। म्हणजे 10व्या अधिसूची अंतर्गत लोकप्रतिनिधी पात्र आहेत का अपात्र आहेत या संबंधी जो निर्णय द्यायचा असतो तो निर्णय विधानसभा अध्यक्षांनी द्यावा असं पहिलं निरीक्षण या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेलं दिसतं। त्यानंतर नंबर 2 ची न्यूज आहे की संबंधित आमदारांना विधिमंडळाचं जे काही कामकाज आहे त्या कामकाजामध्ये सहभागी होण्याचा अधिकार आहे। मग हे संबंधित आमदार कोणते? ज्या 16 आमदारासंबंधी अपात्रता संबंधी जी काही केस सर्वोच्च न्यायालयामध्ये चालू आहेत ते हे 16 संबंधित आमदार आहेत। मग या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचं असं म्हणणं आहे की जे हे संबंधित 16 आमदार आहेत यांना विधिमंडळाच्या कामकाजामध्ये सहभागी होण्याचा अधिकार आहे, हा पहिला पॉईंट आहे। दुसरा पॉईंट असा आहे की हे जे आमदार जे की विधिमंडळाच्या कामकाजामध्ये सहभागी झाले आहेत आणि विधिमंडळाचं जे काही कार्य त्यांनी केलं आहे इन फ्युचरमध्ये जरी हे 16 आमदार अपात्र जरी ठरले तरीही ज्या कोणत्या विधिमंडळाच्या कामकाजामध्ये त्यांनी सहभाग नोंदवला आहे ते कामकाज वैध ठरेल, म्हणजे ते अवैध ठरणार नाही, ते कायद्याच्या दृष्टिकोनातून बरोबर असेल असं सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी सांगितलं आहे। नंबर 3 चा पॉईंट, तर या ठिकाणी पहा 10 क्रमांकाची जी अधिसूची आपल्या घटनेमध्ये आहे यामध्ये जे विधानसभा अध्यक्ष आहे ते काय करू शकतात, एखादा सदस्य पात्र आहे किंवा अपात्र आहे हे ठरवण्याचा विधानसभा अध्यक्षांना स्वतंत्र अधिकार आहे असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे। त्यानंतर आपल्या घटनेच्या 15व्या परिच्छेदानुसार निवडणूक चिन्हासंदर्भात जे काही निर्णय असेल तो निर्णय देण्याचं कार्य किंवा तो निर्णय देण्याचा अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाला स्वतंत्र आहे असं या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे। नंबर 4 चा पॉईंट पाहूया। तर या ठिकाणी पहा, जर एखाद्या ठराविक पक्षाच्या नेत्याने बहुमत चाचणी न घेताच राजीनामा दिला असेल तर अशा वेळी जो काही राजीनामा दिला आहे तो राजीनामा दिल्यानंतर त्या व्यक्तीसंबंधी जी काही पूर्व परिस्थिती आहे ती आपल्याला कायम करता येत नाही, कारण त्या व्यक्तीने या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे। नंबर 5 चा जो पॉईंट आहे तो पाहूया। एकनाथ शिंदे जे आहेत यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण जे काही राज्यपालाने दिलं होतं तो जो राज्यपालाने निर्णय घेतला होता तो घटनात्मकदृष्ट्या बरोबर होता असं सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी म्हटलेलं आहे। नंबर 6 चा पॉईंट पाहूया। तर या ठिकाणी पहा, पक्षप्रतोद जो नियुक्त करण्याचा अधिकार आहे, पक्षप्रतोद नियुक्त करण्याचा अधिकार या ठिकाणी पक्ष संघटनेला असतो। मग जो पक्षप्रतोद आहे त्याच्या नियुक्तीचा अधिकार पक्ष संघटनेला आहे आणि त्याच्या नियुक्तीचा अधिकार विधिमंडळ पक्षाला नाहीये असं या ठिकाणी
सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे। नंबर 7चा पॉईंट पाहूया की जो कोणता राजकीय पक्षाने अधिकृतपणे जो कोणत्या व्यक्तीला पक्षप्रतोद किंवा विधानसभेच्या गटनेता म्हणून मान्यता दिली असेल किंवा गटनेता म्हणून निवडले असेल त्याच व्यक्तीला विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली पाहिजे ॲज अ पक्षप्रतोद किंवा विधानसभेचा गटनेता म्हणून। त्यानंतर नंबर 8चा पॉईंट पाहूया, विधानसभा अध्यक्षांनी जे भरत गोगावले यांना पक्षप्रतोद म्हणून मंजुरी दिली आहे ती बेकायदा आहे असं या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे। नंबर 9ची जी न्यूज आहे ती आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे। तर जर एखाद्या पक्षामध्ये 2 किंवा अधिक गट पडले असतील आणि जो मूळ राजकीय पक्ष आहे तो कोणत्या गटाचा असेल हे ठरवण्याचा अधिकार सर्वात अगोदर विधानसभा अध्यक्षांना आहे असं या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे। फॉर एक्झाम्पल ए नावाचा पक्ष आहे, ए नावाच्या पक्षामध्ये 1 आणि 2 हे असे 2 गट पडले आहेत। मग हा जो मूळ ए नावाचा पक्ष आहे तो 1 या गटाचा राहील का या 2 या गटाचा राहील हे जे ठरवण्याचं कार्य आहे ते कार्य या ठिकाणी विधानसभेचे जे काही अध्यक्ष आहेत ते सर्वप्रथम करतील असं या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे। आणि नंबर 10चा पॉईंट ही आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, सरकारकडे बहुमत नाही हा जो निकष काढण्यासाठी राज्यपालाकडे सबळ पुरावे असणे आवश्यक आहेत। म्हणजे एखाद्या सरकारकडे बहुमत नाही हे तुम्ही स्वतः ठरवू शकत नाही, जर तशा प्रकारचे पुरावे राज्यपालाकडे असतील तर तेव्हा राज्यपाल दुसऱ्या पक्षाला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देऊ शकतं असं सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी म्हटलं आहे। मग हा जो निकाल आहे तो प्रामुख्याने आपल्याला 10व्या अनुसूची संदर्भात दिसतोय। मग ही 10वी अनुसूची काय आहे, 10व्या अनुसूचीमध्ये असणारा जो पक्षांतर विरोधी कायदा तो काय आहे, ज्याला की आपण अँटी डिफेक्शन लॉ असे म्हणतो, तो कायदा या ठिकाणी आपण अभ्यासू। तो जो कायदा आहे त्याला या ठिकाणी समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू। तर चर्चा करूया पक्षांतर विरोधी कायद्याची। तर पहा, जी आपली भारतीय राज्यघटना आहे, आपल्या भारतीय राज्यघटनेच्या 10व्या अनुसूची अंतर्गत पक्षांतर विरोधी कायदा 1985ला निर्माण करण्यात आला आणि 1985ला यासाठी आपण 52वी घटना दुरुस्ती केली। मग यावेळी भारतीय राजकारणामध्ये एक वाक्यप्रचार खूप प्रसिद्ध होता, तो म्हणजे आयाराम आणि गयाराम। तर या ठिकाणी पहा, हा जो वाक्यप्रचार आहे आयाराम गयाराम त्याची निर्मिती कशी झाली, तर हरियाणामधील एक आमदार आहे ज्यांचं नाव आहे गयालाल यांनी काय केलं, 1967 साली एकाच दिवशी 3दा पक्ष बदल केला। म्हणजे त्यांनी एकाच दिवशी 3 वेळेस स्वतःचा पक्ष बदलला। मग यावेळी आयाराम गयाराम हा जो वाक्यप्रचार आहे तो प्रचलनात आलेला आपल्याला दिसतो। मग जो पक्षांतर विरोधी कायदा आहे तो पक्षांतर विरोधी कायदा काय करतो, जर एखाद्या संसद सदस्याने किंवा राज्य विधानसभेच्या सदस्याने जर काही नियमांचे उल्लंघन केले तर त्या सदस्याला अपात्र ठरवलं जाऊ शकतं। मग ते नियम कोणते याची चर्चा आपण पुढे करणार आहोत। मग जेव्हा हा पक्षांतर विरोधी कायदा संमत झाला तेव्हा सरकार कोणाचे होते, तर तेव्हा राजीव गांधी यांचे सरकार होते किंवा राजीव गांधी हे भारताचे पंतप्रधान होते। यामध्ये जो पक्षांतर विरोधी कायदा आहे यामध्ये कलम 102 उपकलम 2 आणि कलम 191 उपकलम 2 असे हे पक्षांतर विरोधी तरतुदी संबंधी काही कलमे आहेत जी आपल्या राज्यघटनेमध्ये पाहायला भेटतात, हे तुम्हाला माहिती असले पाहिजे। चलूया पुढे। मग जो पक्षांतर विरोधी कायदा आहे किंवा पक्षांतर बंदीचा जो काही कायदा आहे त्याच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदीची या ठिकाणी आपण चर्चा करूया। मग कोणत्या बेसिसवर कोणत्या ग्राउंडवर आपण एखाद्या सदस्याला अपात्र ठरवू शकतो ते या ठिकाणी आपण पाहूया। तर या ठिकाणी पहा, फॉर एक्झाम्पल एक्स नावाची एक व्यक्ती आहे आणि ती काय आहे, ए नावाचा जो पक्ष आहे ए नावाच्या पक्षाच्या तिकिटावर एक्स नावाची व्यक्ती निवडून आलेली आहे।
मग निवडून आल्यानंतर या एक्स नावाच्या व्यक्तीने स्वइच्छेने जर ए नावाचा पक्षाचं जे काही सदस्यत्व आहे ते जर सोडलं तर अशा परिस्थितीमध्ये एक्स नावाच्या व्यक्तीची जी काही आमदारकी असेल, जी काही खासदारकी असेल, या ठिकाणी रद्द होईल, असं या ठिकाणी पक्षांतर विरोधी कायद्यामध्ये तरतूद आहे. नंबर 2चा पॉईंट पाहूया. आता फॉर एक्झाम्पल एक्स नावाचा जो सदस्य आहे त्यांनी कोणत्या पार्टी सदस्य घेतला आहे? त्यांनी ए नावाच्या पार्टीचं सदस्यत्व घेतलं आहे. मग ए नावाची पार्टी काय करते? एक विधिमंडळामध्ये जो आपले सदस्य आहेत त्यांनी कशा प्रकारे कार्य करावं यासाठी काही निर्देश देते. मग ते जे निर्देश आहे ते जर ए पार्टीच्या सदस्यांनी पाळले नाहीत, फॉर एक्झाम्पल ए नावाच्या पार्टीने एक्स नावाच्या सदस्याला असे निर्देश दिले आहेत की त्यांना काय करायचं आहे, बी नावाचा जो प्रस्ताव आहे या प्रस्तावाच्या विरोधात मतदान करायचं आहे, परंतु एक्स नावाच्या व्यक्तीने जो प्रस्ताव आहे त्याच्या सपोर्टमध्ये मतदान केलं. मग अशा वेळी अशी कंडिशन निर्माण होते की एक्स नावाची जी व्यक्ती आहे किंवा एक्स नावाचा जो सदस्य आहे त्याने ए नावाची जी पार्टी आहे त्या पार्टीने जे काही निर्देश दिले आहेत त्या निर्देशांचं त्यांनी उल्लंघन केलं आहे. मग या ठिकाणी शिस्तीच्या अंतर्गत शिस्त पालनाच्या विरोधात जी कृती एक्स व्यक्तीने केली आहे त्या कृतीला जर पक्षाने 15 दिवसाच्या आत जर क्षमा नाही दिली तर अशा वेळी त्या एक्स व्यक्तीचं जे सदस्यत्व आहे ते या ठिकाणी रद्द होऊ शकतं. नंबर 3चा पॉईंट पहा. जो अपक्ष सदस्य असतात म्हणजे जी व्यक्ती अपक्ष म्हणून निवडून येते आणि निवडून आल्यानंतर ती व्यक्ती जर एखाद्या राजकीय पक्षामध्ये सामील झाली तर अशा परिस्थितीमध्येही त्या व्यक्तीचं सदस्यत्व किंवा तिची आमदारकी खासदारकी जाऊ शकते किंवा जाते असं आपण म्हणू शकता. त्यानंतर काही नामनिर्देशित सदस्य असतात जे की राज्यपालाकडून आणि राष्ट्रपतीकडून निवडले जातात. हे जे नामनिर्देशित सदस्य आहेत या सदस्यांनी 6 महिन्याच्या कालावधी संपल्यानंतर जर एखाद्या राजकीय पक्षामध्ये ते सामील झाले तर अशा परिस्थितीमध्ये त्यांचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं. परंतु हे जे नामनिर्देशित सदस्य आहेत त्यांनी 6 महिन्याच्या अगोदर किंवा त्यांच्या कार्यकाळ पूर्ण व्हायच्या 6 महिन्याच्या अगोदर जर त्याने एखाद्या राजकीय पक्षामध्ये प्रवेश केला तर या ठिकाणी ते अपात्र ठरत नाहीत. मग हे 6 महिन्याचा कालावधी कोठपासून आपण धरायचा? ज्या दिवशी ती व्यक्ती सभागृहामध्ये आपली जागा घेईल, म्हणजे सभागृहामध्ये सदस्य म्हणून जेव्हा ती व्यक्ती एंटर करेल त्या तारखेपासून पुढील 6 महिने हा तो कालावधी आपल्याला गृहीत धरावा लागेल. मग जे पक्षांतर विरोधी कायदा आहे याला काही अपवादी आहेत. ते अपवाद कोणते ते या ठिकाणी आपण पाहूया. फॉर एक्झाम्पल ए नावाचा एक पक्ष आहे, बी नावाचा एक पक्ष आहे. आता या ठिकाणी ए जो पक्ष आहे ए पक्षामध्ये 30 सदस्य आहेत किंवा 30 आमदार आहेत असं आपण गृहीत धरूया आणि बी मध्ये 50 आमदार आहेत. या ठिकाणी जे 50 आमदार आहेत त्यांचा नंबर या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा नाही आहे, परंतु आपल्यासाठी हे जे 30 आमदार आहेत किंवा 30 लोक आहेत यांचा जो नंबर आहे तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. मग ए नावाची जी पार्टी आहे या ए नावाच्या पार्टीचे 1/3 म्हणजे किती? सॉरी 1/3 नव्हे 2/3. 2/3 म्हणजे किती? 20/30 म्हणजे एकूण 30 सदस्यापैकी जर 20 सदस्य ए पार्टीतून बी पार्टी जर विलीन झाले तर अशा परिस्थितीमध्ये जे 20 सदस्य ए पार्टीतून बी पार्टीमध्ये विलीन झाले आहेत किंवा ए पार्टीतून बी पार्टीमध्ये गेले आहेत ते अपात्र ठरत नाही, त्यांचं सदस्यत्व धोक्यात येत नाही. त्याचप्रमाणे जे मूळ पार्टीमध्ये राहिलेले जे 10 सदस्य आहेत त्यांच्या सदस्यत्वालाही कसल्याही प्रकारचा धोका राहत नाही, त्यांचं सदस्यत्वही अबाधित राहतं. त्याचप्रमाणे एखाद्या पार्टीचा सदस्य जर सभागृहाचा पीठासीन अधिकारी म्हणून निवडला जात असेल मग ती व्यक्ती स्वेच्छेने पक्षाचं सदस्यत्व सोडून देऊ शकते आणि नंतर ती व्यक्ती त्या पक्षाचं सदस्यत्व धारणही करू शकते. म्हणजे अशा परिस्थितीत काय होऊ शकते, ते जे अपात्रतेची जी तलवार आहे ती त्या
पीठासीन अधिकाऱ्यावर पडू शकत नाही किंवा त्या पक्षाच्या त्या सदस्यावर पडू शकत नाही। या ठिकाणी असे दोन अपवाद या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात। जो पक्षांतर विरोधी कायदा आहे त्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि त्या संबंधी घटना दुरुस्ती 91 आपण पाहू शकतो, जो की 2003 मध्ये झालेली दिसते। मग या ठिकाणी जो मूळ कायदा होता जो की 1985 मध्ये आला होता, यामध्ये ए पार्टीचे जे आमदार आहेत त्यांना जर बी पार्टीमध्ये विलीन व्हायचं असेल तर ती संख्या मूळ कायद्यामध्ये 1/3 होती, परंतु 2003ची जी घटनादुरुस्ती आहे त्या घटनादुरुस्तीच्या अंतर्गत ही संख्या 2/3 करण्यात आली। मूळ कायद्यामध्ये 1/3 होती, पण नंतर ती 2/3 करण्यात आली। ही एक घटनादुरुस्तीमधली तरतूद आपणास दिसते। त्याच नंतर पक्षांतर बंदीमुळे जी कोणती व्यक्ती अपात्र ठरलेली असेल त्या व्यक्तीला गृहमंत्री म्हणूनही अपात्र असे ठरवले जाते किंवा गृहमंत्री म्हणूनही अपात्र घोषित केले जाते। पक्षांतराच्या कारणास्तव अपात्र ठरलेल्या सदस्याला सरकारच्या पूर्ण किंवा अंशतः कोणत्याही लाभदायक राजकीय पदासाठी किंवा कार्यालयासाठी देखील अपात्र ठरवले जाते। असं या ठिकाणी 2003ची जी घटनादुरुस्ती आहे पक्षांतर बंदी विरोधी कायद्याची, त्यामध्ये या तरतुदी केलेल्या आपणास दिसतात। पुढे जे आमदार अपात्र ठरतील पात्र ठरतील या संबंधी निर्णय घेण्यासाठी एक प्राधिकरण आहे किंवा ते प्राधिकरण कोणते, म्हणजे तसा निर्णय देण्याचा अधिकार कोणाला, हेही या ठिकाणी आपल्याला समजून घ्यावे लागेल। या ठिकाणी पहा, पक्षांतरामुळे जे काही उद्भवलेली अपात्रतेचा जो काही निर्णय आहे तो निर्णय त्या सभागृहाचा पीठासीन अधिकारी घेईल। म्हणजे जर लोकसभा असेल तर लोकसभा अध्यक्ष आणि जर विधानसभा असेल तर विधानसभा अध्यक्ष, ते त्या गृहाचे अध्यक्ष काय करतील, तो निर्णय घेतील। मुळात जर विचार केला, जो मूळ कायदा होता 1985चा, या कायद्यामध्ये जे पीठासीन अधिकारी आहेत त्यांनी जो निर्णय देतील अपात्रतेसंबंधी तो अंतिम राहील, म्हणजे न्यायालयामध्ये त्या निर्णयाची चौकशी करता येणार नाही अशी तरतूद होती। परंतु किहोटी होलोहान एक प्रकरण आहे ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने 1993ला असा निकाल दिला की 10वी जी काही अनुसूची आहे या अनुसूची अंतर्गत येणारा जो काही प्रश्न आहे आमदारांच्या अपात्रतेसंबंधी, त्या ठिकाणी न्यायिक प्राधिकरण म्हणून काय करतं, पीठासीन अधिकारी किंवा विधानसभा अध्यक्ष कार्य करताना दिसतात। मग अशा परिस्थितीमध्ये न्यायाधिकरणाप्रमाणे जर ती व्यक्ती कार्य करत असेल तर त्या व्यक्तीचा जो काही निर्णय आहे तो दोषयुक्त असू शकतो किंवा विकृतपणावर आधारित असू शकतो। मग अशा वेळी न्यायिक पुनर्विलोकन होऊ शकतं, म्हणजे तो जो निर्णय आहे तो न्यायिक पुनर्विलोकनाच्या अधीन येऊ शकतो, असं या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे किंवा तशी तरतूद या ठिकाणी आपल्याला पक्षांतर विरोधी कायद्यामध्ये दिसते। यानंतर पुढची जी कन्सेप्ट, त्या गटनेत्याची निवड कशा प्रकारे होते, तर पहा, लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाचे खासदार आणि आमदार निवडून येतात। मग जे काय निवडून आलेले आमदार खासदारांची जी काय भूमिका आहे ती वैयक्तिक न राहता ती त्या पक्षाच्या मनातील असावी, म्हणजे पक्षाची जी भूमिका आहे तीच भूमिका आमदारांची आणि खासदाराची असली पाहिजे। जे पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात त्या आमदार खासदाराची भूमिका असता कामा नये। मग जी पक्षाच्या विरोधात ज्या कोणत्या व्यक्तीची तशा प्रकारची भूमिका असेल किंवा तशा प्रकारची भूमिका पक्षाच्या विरोधात जाता कामा नये। मग यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जे काही सदस्य निवडून आले आहेत विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये, यांच्यापैकी एका व्यक्तीची गटनेता म्हणून निवड केली जाते आणि ती जी व्यक्ती असते ती त्या पक्षाचे जे कोणते सदस्य त्या सभागृहामध्ये निवडून आले आहेत त्या सर्वांचं प्रतिनिधित्व करण्याचं ते कार्य करते। मग या ठिकाणी जो गटनेता आहे त्या गटनेत्याचं महत्त्व काय, गटनेत्याने घेतलेला जो काही निर्णय आहे तो पक्षहिताच्या कक्षेत
असणारा असावा, म्हणजे पक्षहिताच्या कक्षेत राहूनच गटनेता तो निर्णय घेतो. हे जे निर्णय आहेत या निर्णयाच्या विरोधात सदस्याला जाता येत नाही. म्हणजे गटनेत्याने जो कोणता निर्णय घेतला आहे त्या निर्णयाच्या विरोधात सदस्यांना जाता येत नाही. जर कोणत्या एका सदस्याने गटनेत्याच्या भूमिकेविरोधात भूमिका घेतली तर गटनेता त्या सदस्याच्या निलंबनाची शिफारस हे पक्षांच्या अध्यक्षाकडे करतात आणि पक्ष अध्यक्ष ही पुढची कारवाई करतात. त्यानंतर पुढचा एक पॉईंट आहे प्रतोद, ज्याला आपण व्हीप असे म्हणतो. तर व्हीप म्हणजे काय किंवा प्रतोद म्हणजे काय जरा समजून घेऊया. त्या ठिकाणी पहा, संसदीय कामकाजात व्हीप म्हणजे शिस्त, म्हणजे जे काही पक्षाचे सदस्य असतात त्या पक्षामध्ये एक प्रकारची शिस्त निर्माण करण्यासाठी व्हीप जारी केला जातो किंवा व्हीपचा किंवा प्रतोदचा वापर केला जातो. प्रत्येक राजकीय पक्षाचा एक व्हीप असतो, म्हणजे प्रत्येक राजकीय पक्षाकडे एक व्हीप असतो आणि आपल्या पक्षाचे जे काही आमदार आहेत त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ह्या व्हीपचं काम वापरलं जातं किंवा ह्या व्हीपचा वापर त्या आमदार खासदारावर नियंत्रण ठेवण्यासाठी केला जातो. आता व्हीप म्हणजे शिस्त हे तर आपल्याला माहितीच आहे की प्रत्येक राजकीय पक्षाला एक व्हीप असतो, ऑलरेडी वी हॅव डिस्कस. आणि जे आपल्या पक्षाचे आमदार आहेत त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा जो व्हीप आहे या व्हीपचा वापर केला जातो. मग जो लोकसभा असेल विधानसभा असेल यामध्ये जर एखाद्या महत्त्वाच्या विषयावर जर मतदान होणार असेल मग पक्ष काय करतो, व्हीप आदेश जारी करतो. फॉर एक्झाम्पल लोकसभेमध्ये ए नावाचा प्रस्ताव आहे, ए नावाच्या प्रस्तावाच्या विरोधात आपल्याला काय करायचे, मतदान करायचं आहे. मग तो पक्ष काय करतो, आपल्या पक्षाचे जे काही सर्व सदस्य निवडून आले आहेत त्या सदस्यांना असा व्हीप जारी करतो की हा जो ए नावाचा जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाच्या विरोधात तुम्हाला मतदान करायचं आहे. मग पक्ष सदस्यांना त्या पक्षाच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन मतदान करता येत नाही. जर पक्ष सदस्यांनी तशा प्रकारे व्हीप पाळला नाही तर शिस्तभंगाची कारवाई त्या सदस्यावर होऊ शकते. मग व्हीप बंधनकारक हा जो पॉईंट आहे तोही जरा पाहूया. जो व्हीप आहे त्या पक्षाच्या सर्व आमदारावरती बंधनकारक असतो, म्हणजे ज्या कोणत्या पक्षाचे आमदार असतील त्या सर्व आमदारावर तो जो व्हीप आहे तो बंधनकारक असेल. म्हणजे जे सभागृह आहे सभागृहाचे सर्व आमदार नव्हे तर पर्टिक्युलर पक्षाचे जे काही आमदार असतील त्या सर्व आमदारावर तो व्हीप बंधनकारक असेल. कुठल्याही आमदाराने जर आदेश धुडकावून लावला आणि किंवा पक्षाच्या विरोधात जर त्याने भूमिका घेतली आणि पक्षाच्या विरोधात जाऊन जर त्याने मतदान केलं तर त्या व्यक्तीचे जे काही सभासत्व आहे ते धोक्यात येऊ शकते अथवा त्या व्यक्तीला अपात्र ठरवलं जाऊ शकतो. त्याचबरोबर पक्षशिस्तीची जी कारवाई आहे तीही त्या व्यक्तीवर केली जाऊ शकते आणि त्या व्यक्तीला पक्षांतर्गत जे काही पद मिळालं आहे ती पदही ती व्यक्ती गमावून बसू शकते. त्याचप्रमाणे आपले जे आमदार खासदार आहेत हे फुटू नयेत म्हणूनही राजकीय पक्ष काय करतात, महत्त्वाच्या प्रसंगी राजकीय व्हीप जारी करतात. अशा प्रकारे पक्ष एकसंध राहावा, पक्षामध्ये फूट पडू नये यासाठी व्हीपचा मोठ्या प्रमाणावर वापर केलेला आपणास दिसतो. जो व्हीप आहे मग व्हीप आपणास केव्हा वापरता येत नाही तर पहा, जी राष्ट्रपतीची निवडणूक आहे राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये पक्षांना स्वतःचा व्हीप वापरता येत नाही. एक ठराविक पक्ष ठराविक व्यक्तीला राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये मतदान करा असं म्हणू शकत नाही. तर या ठिकाणी जे सदस्य असतील पर्टिक्युलर पक्षाचे ते सदस्य स्वतःच्या संमतीनं किंवा स्वतःच्या मनाप्रमाणे ठराविक व्यक्तीला राष्ट्रपतीच्या पदामध्ये राष्ट्रपतीची जी काही निवडणूक असते त्या निवडणुकीमध्ये ते मतदान करू शकतात. तर अशा प्रकारे मित्रांनो जो 12 मेचा आपला लोकसत्ता पेपर होता त्यामध्ये ज्या महत्त्वाच्या न्यूज होत्या त्या इन डिटेलमध्ये आपण
डील केलेल्या आहेत किंवा इन डिटेलमध्ये त्याचा अभ्यास केलेला आहे. या न्यूजनंतर इतर कोणत्याही न्यूज या पेपरमध्ये आपल्यासाठी महत्त्वाच्या नाही आहेत किंवा स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून त्या उपयोगाच्या नाही आहेत. चला तर आज या ठिकाणी थांबूया. या ठिकाणी तुमची रजा घेतो. भेटूया एका नव्या व्हिडिओसोबत.